महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एकनाथ खडसे हे नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. जवळपास 4 दशकं भाजपसाठी काम केलेले आणि उत्तर महाराष्ट्रात पक्षाची भक्कम ताकद उभी करणारे खडसे पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. परंतु हा विषय केवळ एका नेत्याच्या घरवापसीचा नाही, तर यामागे भाजपची नवी रणनीती आहे का? आणि जर एकनाथ खडसे खरंच भाजपमध्ये परतले तर उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणं तयार होऊ शकतात? आता पुन्हा त्यांच्या घर वापसीची चर्चा का सुरू झाली आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, एकनाथ खडसे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाही. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात भाजपची संघटना उभी करण्यात त्यांचं योगदान मोठं मानलं जातं. अनेक वर्षे भाजप राज्यात सत्तेबाहेर असताना पक्षाची बाजू विधानसभेत आक्रमकपणे मांडणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये खडसेंचं नाव घेतलं जात होतं. ते अनेक वेळा आमदार राहिले, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आणि भाजप राज्यात सत्तेत आल्यानंतर महसूल सारखं महत्वाचं खातंही त्यांच्याकडे देण्यात आलं. त्या काळात पक्षात गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आणि एकनाथ खडसे हे राज्यातील भाजपचे प्रमुख चेहरे मानले जात होते. त्यामुळे 2014 मध्ये भाजपला महाराष्ट्रात मोठे यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी खडसेंचं नावही चर्चेत होतं. मात्र पक्षाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला आणि ते मुख्यमंत्री झाले. याच ठिकाणापासून राजकीय समीकरण बदलायला सुरुवात झाल्याचं अनेक राजकीय विश्लेषक मानतात. मुख्यमंत्रीपद न मिळालं तरी खडसेंना महसूल, कृषी आणि अल्पसंख्याक विकास अशी महत्वाची खाती देण्यात आली. परंतु 2016 मध्ये पुण्यातील भोसरी येथील MIDC जमीन खरेदी प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले. विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि प्रकरण गाजू लागलं. त्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे विविध चौकशा झाल्या. काही प्रकरणांमध्ये त्यांना दिलासा मिळाला तर काही बाबींवर राजकीय वाद कायम राहिले. मात्र एक गोष्ट स्पष्ट होती, या घटनेनंतर खडसेंचा पक्षातील प्रभाव पूर्वीसारखा राहिला नाही. त्यानंतर खडसेंनी अनेकदा सार्वजनिकपणे आपणास पक्षात डावललं जात असल्याची भावना व्यक्त केली. आपल्या राजकीय कारकिर्दीचा योग्य संवाद होत नसल्याचं ते वारंवार म्हणत राहिले. त्याच काळात उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांचं राजकीय वजन झपाट्याने वाढू लागलं. महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून पुढे आले आणि जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील भाजपचं नेतृत्व अधिकाधिक त्यांच्या हातात केंद्रित होत असल्याचं चित्र निर्माण झालं. त्यामुळे खडसे आणि महाजन यांच्यातील राजकीय स्पर्धेची चर्चा सातत्याने रंगू लागली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतभेदांना आणखी हवा मिळाली. भाजपने एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली नाही. त्यांच्या जागी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र त्या निवडणूक जिंकू शकल्या नाही. त्यानंतर खडसेंची नाराजी आणखी उघडपणे समोर आली. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये आणि सभांमध्ये पक्षातील काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. भाजपमध्ये आपल्याला सन्मान मिळत नसल्याचं त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं. अखेर ऑक्टोबर 2020 मध्ये जवळपास 4 दशकांच्या भाजपशी असलेला संबंध तोडत एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा निर्णय त्या काळातील महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा धक्का मानला गेला. कारण भाजपचा एक ज्येष्ठ OBC नेता विरोधी पक्षात गेला होता. राष्ट्रवादीसाठीही हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा निर्णय होता. उत्तर महाराष्ट्रात भाजपला थेट आवाहन देण्यासाठी खडसेंसारखा अनुभवी चेहरा पक्षाला मिळाला. शरद पवारांनीही खडसेंचं स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल असं सांगितलं. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की 2020 मध्ये भाजप सोडणारे एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये काय येऊ इच्छित आहेत? आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे भाजपला ही आता त्यांची गरज का भासत आहे? याचं गणित अगदी सोपं आहे. गेल्या 2 वर्षातील राजकीय घडामोडींकडे पाहावं लागेल. 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार मोठ्या गटासह सत्तेत सहभागी झाले, तर शरद पवार यांच्याकडे तुलनेने कमी आमदार आणि मर्यादित संघटना उरली. एकनाथ खडसे यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात शरद पवार गटाला अपेक्षित राजकीय बळ मिळालं नाही. त्यामुळे खडसे यांची राजकीय भूमिका पूर्वी इतकी प्रभावी दिसत नसल्याचं अनेक राजकीय निरीक्षकांचं मत आहे. दरम्यान 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण पुन्हा बदललं. एकनाथ खडसे यांच्या सून
आणि भाजप नेत्या रक्षा खडसे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि त्यानंतर त्यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून निवड झाली। त्यामुळे खडसे कुटुंबाचा भाजपशी असलेला संपर्क कधीच पूर्णपणे तुटला नव्हता, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली। याच काळात एकनाथ खडसे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याच्या बातम्याही समोर आल्या आणि घर वापसीच्या चर्चांना अधिक वेग आला। आता पुन्हा एकदा ही चर्चा का रंगली, याचं कारण म्हणजे अलीकडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतल्याचं समोर आलं। त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले। काही माध्यमांनी भाजप उत्तर महाराष्ट्रातील जुने कार्यकर्ते आणि पारंपरिक मतदार पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं, तर काहींनी हा गिरीश महाजन यांच्या वाढत्या प्रभावाला समतोल साधण्याचा प्रयत्न असल्याचं विश्लेषण केलं। मात्र भाजप किंवा एकनाथ खडसे या दोघांकडूनही अद्याप घर वापसीची अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या राजकीय घडामोडी आणि माध्यमातील माहितींवर आधारित आहेत। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर एकनाथ खडसे खरंच भाजपमध्ये परतले तर त्याचा फायदा कोणाला आणि तोटा कोणाला होणार? सर्वप्रथम भाजपचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रात अनेक वर्षे काम केलेला अनुभवी नेता पुन्हा पक्षात येऊ शकतो। खडसे यांच्याशी आजही जोडलेले अनेक जुने कार्यकर्ते पुन्हा सक्रिय होऊ शकतात। विशेषतः जळगाव आणि आसपासच्या भागात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न भाजप करू शकते। मात्र दुसरी बाजूही तितकीच महत्त्वाची आहे। गेल्या काही वर्षात उत्तर महाराष्ट्रातील भाजपमध्ये गिरीश महाजन यांचं नेतृत्व अधिक मजबूत झालं आहे। अशा परिस्थितीत खडसे परत आल्यास दोन्ही नेत्यांमधील राजकीय समीकरण कसं असेल, हा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे। काही विश्लेषकांच्या मते दोघेही पक्षाच्या हितासाठी एकत्र काम करू शकतात, तर काहींच्या मते स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा समतोल राखणं भाजप समोर मोठं आव्हान ठरू शकतं। मात्र याबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। दुसरीकडे जर खडसे भाजपमध्ये परतले तर शरद पवार गटासाठी तो निश्चितच राजकीय धक्का मानला जाऊ शकतो, कारण उत्तर महाराष्ट्रात पक्षाचा एक प्रमुख चेहरा गमावण्याची शक्यता निर्माण होईल। त्यामुळे भविष्यातील निवडणुकांच्या दृष्टीने त्या निर्णयाकडे सर्व पक्षांचं लक्ष लागलेलं आहे। एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे, राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात। परिस्थितीनुसार समीकरणं बदलतात आणि पक्षही आपली रणनीती बदलत असतात। त्यामुळे आज सुरू असलेली घर वापसीची चर्चा प्रत्यक्षात येते की नाही, येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये परतावं का? जर ते परतले तर त्याचा सर्वाधिक परिणाम गिरीश महाजनांवर होईल की उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणावर? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएचच्या यूट्यूब चॅनलला।